नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे ज्योतिष गुरु या आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया. मी कपाळावर म्हणजेच आज्ञा चक्रावर गंध किंवा टिळा लावते तेव्हा माझं मन खूप शांत आणि एकाग्र होतं. मला जाणवतं की यामुळे माझ्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि माझं आरोग्यही सुधारतं. आयुर्वेदिक द्रव्यामुळे कपाळाला थंडावा मिळतो, त्यामुळे मानसिक ताण कमी होतो. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर गंध लावणं म्हणजे देवाचं अस्तित्व आणि माझ्यासाठी एक प्रकारचं संरक्षक कवच असल्यासारखं वाटतं. आता मी तुम्हाला गंध म्हणजेच चंदन किंवा अष्टगंध लावण्याचे आध्यात्मिक फायदे सांगते. सकाळी उठून गंध लावून मी मानस पूजा करते तेव्हा दिवसभर माझ्यात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मी जेव्हा कपाळाच्या मध्यभागी दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच आज्ञाचक्रावर गंध लावते तेव्हा माझं मन अधिक एकाग्र होतं. मला असं वाटतं की गंध हे वाईट कर्मांपासून मला दूर ठेवतं आणि मी देवाच्या साक्षीने प्रत्येक काम करते ही जाणीव मला सतत होत राहते. मी गोलाकार पद्धतीने गंध लावते तेव्हा माझी ज्ञानशक्ती अधिक सक्रिय होते असं मला जाणवतं. आता मी गंध लावण्याचे आयुर्वेदिक फायदे सांगते. चंदन आणि अष्टगंधासारखे पदार्थ कपाळाला थंडावा देतात, त्यामुळे डोकेदुखी किंवा उष्णतेचा त्रास कमी होतो. गंधाचा सुवास माझ्या मेंदूला शांत करतो आणि माझा मानसिक ताण व चिडचिड कमी होण्यास मदत करतो. कपाळावरील त्वचा खूप संवेदनशील असते, त्यामुळे गंधातील आयुर्वेदिक द्रव्यांचा माझ्या त्वचेला चांगला फायदा होतो. आणि मी नेहमी अंघोळीनंतर मधल्या बोटाने गंध लावते, कारण त्यामुळे हृदयाशी संबंधित स्पंदने जागृत होतात असं मला वाटतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.